नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। मित्रांनो, जी आपली आजची टेस्ट झाली होती त्यामध्ये खूप साऱ्या मुलांना खूप सारे प्रॉब्लेम या ठिकाणी मार्क्स वगैरे बघण्यामध्ये त्या ठिकाणी आले। बट आपण उद्यापासून एक नवीन प्लॅटफॉर्मवरती आपण काय करणार आहे, टेस्ट घेणार आहे। ओके, तर काय करायचं आहे तुम्हाला ती सर्व डिटेल मी या ठिकाणी सांगतो की कशा पद्धतीने तुम्हाला उद्यापासून टेस्ट सोडवायची। ओके, आजपर्यंत आपल्या 7 टेस्ट झाल्या आणि या व्हिडिओमध्ये आपण आपली जी 7वी टेस्ट आज झाली तिचं या ठिकाणी काय करणार आहे, ॲनालिसिस आपण करणार आहे। ओके, तर मित्रांनो, उद्यापासून तुम्हाला टेस्ट कशा पद्धतीने सोडवायची ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मी आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला टेलिग्राम चॅनलला एक वेबसाईट जशी पहिली टाकत होतो तशीच मी एक वेबसाईट तुम्हाला टाकेल, त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं। ओके, वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा एक इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल। असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर काय करायचे, या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन दिसत असेल, एक ॲडमिन आहे बघा, एक स्टुडंट आहे। तुम्हाला काय करायचं आहे, स्टुडंटवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। स्टुडंटवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे। मग तुम्ही काही पण टाकू शकता, तुमचं काय जे नाव आहे ते टाकायचं आहे, कारण रिझल्टमध्ये तुम्हाला तुमचं ते नाव दिसणार आहे। एक्झाम्पल मित्रांनो, या ठिकाणी मी रवी टाकतो बघा। या ठिकाणी मी स्टुडंट नाव टाकलं, त्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव आणि तुमची एक ID खाली जनरेट होती ती तुम्हाला दिसेल। ओके, ती जनरेट झाल्यानंतर खाली असे सेकंद चालेल बघा, सेकंद। ओके, सेकंद चालल्यानंतर खाली तुम्हाला असं स्क्रोल करायचे, तुम्हाला 2 ऑप्शन दिसेल। ओके, आपल्या टेस्टचं नाव इथं दिसेल तुम्हाला, टेक्निकल यूट्यूबवाला 8 नंबरची टेस्ट तुम्हाला ती असणार आहे, कोणती, जी उद्या होणार आहे ती। ओके, आणि खाली तुम्हाला 2 ऑप्शन दिसते, तुम्हाला लॉग आउट करायचं असेल तर तुम्ही लॉग आउट करू शकता, आणि तुम्हाला टेस्ट स्टार्ट करायची असेल तुम्ही स्टार्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। ओके, जसं स्टार्ट बटनावरती तसं क्लिक करता कधी कधी या ठिकाणी ॲड येते बघा, ॲडला तुम्हाला कॅन्सल करायचं आहे। ओके, आणि तुम्हाला कंटिन्यू एक बटन दिसतं, बॅक बटन एक दिसते, तुम्हाला नंबर 1च्या कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही कंटिन्यू बटनावरती क्लिक करता अशा पद्धतीने टेस्ट तुमच्यासमोर चालू होते। ओके, तुम्हाला अशा पद्धतीने काय करायची, टेस्ट द्यायची। टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचे। ओके, सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा अशा पद्धतीनं रिझल्ट या ठिकाणी बघता येणार आहे तुम्हाला। मग तुमचं जर राईट असेल तर या ठिकाणी तुम्हाला 2.2 मार्क मिळणार आहे, तुमचं रॉंग असेल तर त्याला 0.55 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह होणार आहे। ओके, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा रिझल्ट या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर खाली तुम्हाला सेकंद या ठिकाणी दिसत असेल, सेकंद या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही जे काही प्रश्न सोडवले ते प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला खाली दिसणार। त्यानंतर तुम्हाला लॉग आउट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि बॅक यायचं आहे। अशा पद्धतीने उद्यापासून तुम्ही तुमची टेस्ट सोडवू शकणार आहे। कोणीही टेस्ट कशी सोडवायची त्यासाठी मला मॅसेज अजिबात करायचा नाही। ओके, कारण मी आत्ता या व्हिडिओमध्ये परिपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली आहे। मग तुम्हाला काय करायचं आहे, तशी टेस्ट सोडवायची। पहिले व्हिडिओ बघायचा आहे, कसं मी सांगितलं ते बघायचं आहे, आणि मग तशी उद्यापासून टेस्ट जॉईन करायची। ओके, तर आता आपण जाऊया आपली जी ॲनालिसिस घेणार आहे आपण आपल्या 50 प्रश्नाचं त्याकडे। बघा, या ठिकाणी आपले प्रश्न 50 होते आजच्या सिरीजमध्ये। ओके, आणि 50 पैकी 50 काय की टॉपर मुलं या ठिकाणी मित्रांनो आपले आहेत, परंतु आजच्या या टेस्टमध्ये या ठिकाणी रिझल्टमध्ये काही इश्यू आल्यामुळे त्या ठिकाणी आपण आजचा रिझल्ट लावला नाही, कारण खूप साऱ्या मुलांचा रिझल्ट दिसलाच नाही मित्रांनो। ओके, त्यांनाही दिसला नाही आणि त्यांनी परत या ठिकाणी टेस्ट या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांचा रिझल्ट डायरेक्टली या ठिकाणी 0 दाखवण्यात आला। त्यामुळे आपण या ठिकाणी रिझल्ट लावला आणि आजचा रिझल्ट जर लावला असता तर तो परिपूर्ण खरा रिझल्ट या ठिकाणी ठरला नसता। त्यामुळे मी आजच्या टेस्टचा रिझल्ट लावला नाही मित्रांनो, आणि सर्व मुलांना ज्यांनी टेस्ट दिली त्यांना सर्व मुलांना मी इथून ईमेल पाठवला आहे, त्या ईमेलद्वारे त्यांना त्यांचे मार्क कळाले असेल। ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी आपला आजचा नंबर 1चा प्रश्न म्हणजे नंबर 1ला आपला ईमेल असतो, नंबर 2ला आपला नंबर 1चा प्रश्न चालू होतो। बघा, नंबर 2चा प्रश्न तुम्हाला काय सांगतोय ते बघा काय करायचं, सर्वात पहिले तुम्हाला इंग्लिश रेफर करायचं आहे। कधी कधी मराठी त्या ठिकाणी ट्रान्सलेट करता वेळेस चुकू शकतं, खूप साऱ्या वेळेस चुकलंसुद्धा। ओके, तर या ठिकाणी इंग्लिश तुम्हाला काय करायची, रेफर करायची। तर आपण इंग्लिश जास्तीत जास्त रेफर करत असतो। बघा, व्हॉट इज द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स। इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असतो मित्रांनो, आपला एक्सेल असतो तो DC सर्किटमध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असतो तो आपल्याला या ठिकाणी विचारला आहे। बघा, एक्सेल बरोबर फॉर्म्युला असतो 2πfl असा फॉर्म्युला असतो। तर DCमध्ये मला सांगा, या ठिकाणी आपली जर DC सप्लाय असतो त्यामध्ये तुमची फ्रिक्वेन्सी काय असते, 0 असते। मग या फ्रिक्वेन्सीला जर आपण 0 ठेवलं, 0ला कोणत्याही संख्येने गुणलं तर त्या ठिकाणी उत्तर 0 येतं। म्हणून आपला एक्सेलची पूर्ण या ठिकाणी काय येईल, किंमत 0 येते। काय येते, 0 येते। म्हणून तेच विचारलं आहे की DC सर्किटमध्ये तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असतो, तर तो काय असतो मित्रांनो, 0 असतो। मग नंबर 4ला तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसतंय की 0 या ठिकाणी असणार आहे। ओके, बघा पुढचा प्रश्न, या ठिकाणी 600 जूल काम करण्यासाठी 110 व्होल्टचा संभाव्य फरकासह बॅटरीद्वारे किती प्रवाह चार्ज पुरवठा करणे आवश्यक। बघा, तुम्हाला एक
फॉर्म्युला मी सांगितला होता V = W/Q. म्हणजे काय असतं मित्रांनो, या ठिकाणी याचं युनिट असतं व्होल्टचं, जूल पर कुलम हे युनिट तुम्हाला बघायला भेटलं असेल. यानुसार आपलं या ठिकाणी हे युनिट बनलं आहे आणि आपल्याला नुसतं युनिट जरी माहीत असलं जूल पर कुलम तर त्यावरून आपण आपला हा फॉर्म्युला तयार करू शकतो. ओके, एक तर आपल्याला युनिट माहीत पाहिजे किंवा आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे. मग आपलं काय झालं इथं, या ठिकाणी व्हॅटेज म्हणजे आपली पॉवर आली आणि व्हॅट आला आपलं. ओके, आणि या ठिकाणी आला आपला चार्ज, या ठिकाणी व्होल्टेज बरोबर W/Q हा आपला फॉर्म्युला असतो बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला चार्जची किंमत विचारली, मग आपल्याला काय करायचं आहे, याला इकडे ट्रान्सफर करायचं, याला इकडे करायचं. तुम्ही कसं करू शकता बघा, Q = W/V असं तुम्ही करू शकता. आता आपल्याला Wची किंमत दिलेली आहे 660 आणि व्होल्टेजची किंमत किती दिली आहे 110. आपल्याला याला आणि याला ह्या दोन्ही शून्यांना या ठिकाणी कट करायचे, 11 ने 66ला भाग द्यायचा आहे. 11 × 66 तुमचं उत्तर येतं 6 कुलम. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम्स हे एकदम इझी येत असतात. कशाला, ITIच्या मुलांसाठी. ओके, मग तुमचं उत्तर आलं ऑप्शन नंबर B इज अ करेक्ट आन्सर. ओके, बघा पुढचा प्रश्न तुम्हाला काय सांगतोय, दोन्ही स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये प्राथमिक प्रवाह नेहमी दुय्यम प्रवाह असतो. म्हणजे याला काय करायचं आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचं. ओके, बोथ स्टेप अप, बघा बोथ स्टेप अप अँड स्टेप डाऊन जे दोन्ही या ठिकाणी काय असतात, ट्रान्सफॉर्मर हॅव प्रायमरी फ्लक्स ऑलवेज सेकंडरी. बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की प्रायमरीचे फ्लक्स आणि सेकंडरीचे फ्लक्स हे वेगवेगळे असतात का सारखे असतात, कोणता कमी असतो कोणता जास्त असतो. म्हणजे दोन्ही स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये प्राथमिक प्रवाह नेहमी दुय्यमपेक्षा कसा असतो, दुय्यम प्रवाह असतो. म्हणजे प्राथमिक हा दुय्यमच्या कसा असतो, आपल्याला काहीच गरज नाही प्राथमिक कमी असतो का सेकंडरी कमी असतो. कधी लक्षात ठेवा, प्रायमरीचा आणि सेकंडरीचा दोन्हींचे फ्लक्स काय असतात, सेम असतात. काय असतात, सेम असतात, म्हणजेच इक्वल असतात. ओके, म्हणून तुम्हाला या ठिकाणी गरज नाही की तुम्हाला प्रायमरीचं सेकंडरी विषय विचारलं आहे की सेकंडरीचं प्रायमरी विषय विचारलं आहे, त्याची तुम्हाला काहीही चिंता करायची गरज नाही. कारण तुम्हाला ढळढळ या ठिकाणी दिसत आहे की तुम्हाला काय विचारलं आहे, दोघांचा फ्लक्स कसा असतो, तो कधी लक्षात ठेवा तो इक्वल असतो. काय असतो, इक्वल असतो. म्हणून ऑप्शन नंबर 3 तुमचं या ठिकाणी दिसतंय, तुम्हाला ते बरोबर असणार आहे. बघा AC सर्वो मोटर इज अ बेसिकली म्हणजे AC सर्वो मोटर खालीलपैकी कोणती आहे मित्रांनो तुमची ते तुम्हाला विचारले. कधी लक्षात ठेवा, तुमची AC सर्वो मोटर जी असते 2 फेज इंडक्शन मोटर ते असते. किती, 2 फेज. तुम्हाला या ठिकाणी सिंगल फेज दिले, चुकणारे युनिव्हर्सल पण चुकणारे आणि या ठिकाणी 3 फेज पण चुकणारे. तुमची 2 फेज इंडक्शन मोटर जी असते ती कोणती असते, तुमची सर्वो मोटर या ठिकाणी असते. ओके, बघा वाय बॅटरी आर कनेक्टेड इन पॅरलल. बघा बॅटरी समांतर का जोडली जाते, बघा या ठिकाणी कोणतीही बॅटरी जर असेल ती समांतर का जोडली जाते ते त्यांनी या ठिकाणी आपल्याला विचारलं. तुम्हाला माहिती आहे बॅटरी समांतर जोडली म्हणजे त्याचं व्होल्टेज काय असतं, प्रत्येक ब्रांचचं सेम असतं. पण आपण या ठिकाणी कशासाठी आपल्याला पॅरललमध्ये बॅटरी आपण या ठिकाणी जोडतो, तर त्या ठिकाणी आपल्याला करंट जास्त भेटण्यासाठी या ठिकाणी आपण काय करतो, तिला पॅरललमध्ये जोडतो. तर या ठिकाणी बॅटरी इज एक्सटेंड लाईफ स्पॅन अजिबात नाही, इफिशियन्सी पण नाही. बघा इन्क्रीज करंट कॅपॅसिटी, करंटची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण काय करतो, तिला पॅरललमध्ये जोडत असतो. आणि व्होल्टेजची कॅपॅसिटी जर वाढवायची असेल तर मग तुम्ही काय कराल, तिला सिरीजमध्ये जोडणार. बघा टिंबमध्ये राखीव शक्ती वापरली जाते. बघा तुम्हाला राखीव शक्ती म्हणजे काय, तिथे साठा केला जातो. कुठे केला जातो साठा, तुमच्या सबस्टेशनमध्ये तुमच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये साठा केला जातो का, नाही, अजिबात नाही. ज्या ठिकाणी तुमची एनर्जी तयार होती म्हणजे तुमचा काय असतो, रिझर्व्ह पॉवर प्लांट. कोणता, रिझर्व्ह पॉवर प्लांट म्हणजे जनरेटिंग स्टेशन जे असतं त्या जनरेटिंग स्टेशनवरती जे रिझर्व्ह पॉवर त्या ठिकाणी आपण स्टोअर करू शकतो. ओके, म्हणजे आपली कुठे तयार होते मग एनर्जी, जनरेटिंग स्टेशनला होते आणि त्याच जनरेटिंग स्टेशनला आपण काय करतो, पॉवर काही रिझर्व करून ठेवतो म्हणजे साठवून ठेवतो. आणि ती कधी कामा येते मित्रांनो, जेव्हा या ठिकाणी आपल्या सर्किटवरती जास्त लोड येतो, खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी मागणी वाढते, त्या वेळेस त्या ठिकाणची जी रिझर्व केलेली पॉवर आहे आपल्याला ती कामा येत असते. मग कधीही लक्षात ठेवायचं, तुमच्या डोमेस्टिक पॉवर या ठिकाणी डोमेस्टिकमध्ये वापरत नाही, या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्येही साठवून ठेवत नाही, DC मोटरमध्ये साठवून ठेवत नाही. तुमचा जो जनरेटिंग सिस्टम असतं तुमचं, त्या ठिकाणी तुमची रिझर्व्ह पॉवर त्या ठिकाणी करून ठेवली जाते. बघा 8 नंबरचा प्रश्न काय सांगतो, खालीलपैकी कोणता ट्रान्सफॉर्मरचा घटक आहे. बघा म्हणजे ट्रान्सफॉर्मरचे कोणकोणते घटक खालीलपैकी आहे आणि कोणते नाही हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. बघा तुम्हाला माहिती आहे कॉईल काय असते, कॉईल असतो का ट्रान्सफॉर्मरमध्ये 100% असतो. तुमची वाइंडिंगचे कॉईल त्या ठिकाणी असतात, हेही बरोबर आहे. कोर असतात, हो, बिना कोअरचं ट्रान्सफॉर्मर कसं ते काय असणार आहे का, बघा बरं कोअरसुद्धा असतो.
प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंगसुद्धा असते. म्हणून तुमचं याचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर किती 5 नंबरचा असणार आहे. ऑल तुमचं बरोबर असणार आहे. बघा, इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन सर्किटवर अचानक टिंब उच्च व्होल्टेज. बघा या ठिकाणी जशी तुमची ट्रान्समिशन लाईन असते, ही झाली तुमची ट्रान्समिशन लाईन, बरोबर, ही झाली तुमची ट्रान्समिशन लाईन. ओके, तर या ट्रान्समिशन लाईनमध्ये अचानक व्होल्टेज वाढतं, त्याला आपण काय म्हणतो. बघा या ठिकाणी जेव्हा लाईटनिंग होतं मित्रांनो, म्हणजे तुमचं काय होते, वीज पडते. काय पडते, वीज पडते. वीज पडल्यानंतर सर्ज येतो. बघा लक्षात ठेवा, वीज पडल्यानंतर सर्ज येतो आणि त्या सर्जमुळे व्होल्टेज वाढतं. मग तुम्हाला या ठिकाणी लाईटनिंग ऑप्शन मारायचं का सर्ज मारायचं, लक्षात ठेवा. खूप साऱ्या मुलांनी लाईटनिंग ऑप्शन मारलं. लाईटनिंगमुळे या ठिकाणी तुमचा व्होल्टेज वाढत नाही, लाईटनिंगमुळे सर्ज येतो आणि सर्जमुळे व्होल्टेज वाढतं. असं उलटं नाही होत की सर्जमुळे लाईटनिंग येते आणि लाईटनिंगमुळे व्होल्टेज वाढतं, असं होतं का, नाही. या ठिकाणून काय होतं बघा, एकच वेळ, या ठिकाणून काय होतं, अशा पद्धतीची तुमची लाईटनिंग येते आणि लाईटनिंग आल्यानंतर तुमचा सर्ज त्या ठिकाणी होतो आणि त्याने व्होल्टेज वाढतं. ओके, मग तुम्हाला कधीही लक्षात ठेवायचं, आपल्या ट्रान्समिशन लाईन किंवा डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये या ठिकाणी उच्च व्होल्टेज म्हणजे काय, सडनली हाय व्होल्टेज या ठिकाणी त्या ठिकाणून येतं आणि आपल्या इक्विपमेंटचं नुकसान होतं. तर या ठिकाणी तो कोण करतो, मग तो असतो सर्ज. त्या ठिकाणी सर्ज येतो आणि सर्ज आल्यामुळेच काय होतं, या ठिकाणी तुमचं व्होल्टेज वाढतं. आणि तेच आपल्याला विचारलं आहे की तो कोण असतो त्याच्यामुळे व्होल्टेज वाढतं, तर तो लाईटनिंग नसतो मित्रांनो. लाईटनिंगमुळे सर्ज येतो आणि सर्जमुळे व्होल्टेज वाढतं, म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी बरोबर असणार आहे. बघा 10 नंबरचा प्रश्न काय सांगतोय बघा, इंग्लिशमध्ये दिले, मराठीमध्ये या ठिकाणी टाकलेलं नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इकॉनॉमिकल. मोस्ट इकॉनॉमिकल म्हणजे याचा अर्थ काय होतो, एकदम स्वस्त. काय होतो याचा अर्थ, स्वस्त. ओके, स्वस्त असा याचा अर्थ होतो. मोर इकॉनॉमिकल प्रोटेक्शन फॉर हाय करंट इन लो व्होल्टेज. बघा या ठिकाणी प्रश्न असा विचारला आहे की तुम्हाला हाय करंट आणि लो व्होल्टेजपासून प्रोटेक्शन करण्यासाठी एकदम इकॉनॉमिकल म्हणजे स्वस्त इक्विपमेंट खालीलपैकी कोणतं आहे, तर तुमचं आयसोलेटर हे खालीलपैकी स्वस्त आहे का, कदापि नाही. तुमचं आयसोलेटर आणि सर्किट ब्रेकर हे कदापि स्वस्त नसतं. कम्पेअर टू काय आपला, कम्पेअर टू रिवायरेबल फ्यूज. रिवायरेबल फ्यूजसुद्धा आपल्याला हाय करंट लो व्होल्टेजपासून प्रोटेक्शन देतो मित्रांनो. आणि रिवायरेबल फ्यूज या बाकीच्यांपेक्षा काय एकदम स्वस्त आहे, इकॉनॉमिकली तो एकदम स्वस्त आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 आपलं काय बरोबर असणार आहे. बघा समोरचा प्रश्न या ठिकाणी बघा, तुम्हाला या ठिकाणी एक प्रॉब्लेम्स दिलेला आहे. ट्रान्समिशनमध्ये एमिटर करंट म्हणजे तुम्हाला आई काढायचा, आई. तर तुम्हाला आईचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. आई बरोबर काय असतो, IB अधिक IC असतो. काय, IB अधिक IC असतो. मग तुम्हाला या ठिकाणी IC दिला आहे आणि IB दिला आहे. तुम्हाला नॉर्मल काय करायचं होतं, IBची किंमत किती दिली आहे 20 अधिक हा 0.9 आणि दोघंसुद्धा मिली ॲम्पियरमध्ये दिले, म्हणून आपल्याला काय युनिटची काही अदलाबदल करायची गरज नाही. मग आपल्याला जर याचं उत्तर काढलं तर 20.9 आपलं उत्तर मिली ॲम्पियर येतं. ओके, मग 20.9 आपल्याला कुठं दिसतं आहे का, पण 20.9 हे 21च्या एकदम जवळचा अंक आहे, म्हणून आपलं 21 मिली ॲम्पियर हे उत्तर या ठिकाणी येतं. ओके, मग 21 मिली ॲम्पियर या ठिकाणी आपल्याला दिसतंय. ऑप्शन नंबर 4मध्ये बघू शकता तुम्ही 21 मिली ॲम्पियर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. ओके, यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला या ठिकाणी आला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हे प्रॉब्लेम सुटेल. जर थेट वायर धातूच्या आवरणाच्या संपर्कात आली, बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे, इफ द लाईव्ह वायर, काय लाईव्ह वायर कम इन कॉन्टॅक्ट विथ द मेटल केस. बघा एखादं मेटलचं मटेरियल आहे आणि हा वरतून त्याच्या लाईव्ह वायर गेला, पण हा वायर लाईव्ह वरून जाताना या ठिकाणी काय झाला, असा यावरती पडला, यावरती टच झाला. मेटल केस वेअर विल काय ॲडिशनल करंट ट्रान्सफर. मग या ठिकाणी करंट कुठे ट्रान्सफर होईल, या मेटलवरती पडला, समजा या बॉडीवरती पडला कशाच्या, तर या ठिकाणी करंट कशामधून ट्रान्सफर होईल, तर लक्षात ठेवा कधी काय होतं माहिती आहे का, या ठिकाणी अर्थ वायर आपण कनेक्ट केलेला असतो कोणत्याही बॉडीला. ओके, त्या अर्थ वायरच्या मदतीने काय, त्या अर्थ वायरच्या मदतीने काय होतं, आपला जो फॉल्टी करंट आहे तो काय करतो, ग्राउंड होत असतो. मग तोच प्रश्न विचारला आहे की तुमचा करंट कोणत्या मार्गाने या ठिकाणी ग्राउंड होईल, तर तो अर्थ वायरच्या माध्यमातून काय होईल, ग्राउंड होईल. ओके, 13 नंबरचा प्रश्न तुम्हाला सांगतो, मुख्य क्षेत्र प्रवाहातील प्रवाहाच्या प्रवाहाला काय म्हणतात. मग व्हॉट इज कॉल्ड द इफेक्ट ऑफ आर्मेचर फ्लक्स इन द मेन एरिया फ्लक्स. बघा आपले 2 फ्लक्स या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते, एक असतो आर्मेचर फ्लक्स आणि दुसरा असतो मेन फ्लक्स. ओके, मेन फ्लक्स, एकच मिनिट, आर्मेचरचा फ्लक्स आणि मेन फ्लक्स असे 2 फ्लक्स असतात. हे काय करता माहिती आहे का,
मेन फ्लक्स आपला कामाचा असतो, पण आर्मेचर फ्लक्स हा नंतर तयार होतो आणि हा काय करतो, याला अपोज करतो. म्हणजे असा येत असलेला तुमचा जो असतो मेन फ्लक्स, त्याला काय करतो, हा आर्मेचर फ्लक्स काय करतो, अपोज करतो आणि यामुळे तयार होती आपली आर्मेचर रिॲक्शन. आणि तेच आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे की ह्या फेनोमेनाला आपण काय म्हणू शकतो, त्याला काय म्हणतो आपण, आर्मेचर रिॲक्शन म्हणतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 तुमचं बरोबर असणार आहे. ओके. पण 14 नंबरचा प्रश्न आहे, DC सिरीज मोटरमधील व्ही, EB आणि IA याचं काय करायचं आहे, तुम्हाला फॉर्म्युला शोधायचा आहे. कधीही लक्षात ठेवा, तुम्हाला जर EBचा फॉर्म्युला काढायचा असला आणि मोटरमध्ये EBचा माफ करा, जर मोटरमध्ये तुम्हाला EBचा फॉर्म्युला शोधायचा असला, कशाचा, EBचा, तर कधीही लक्षात ठेवा EB हा काय असतो, मोटरमध्ये छोटा असतो आणि EG हा जनरेटरमध्ये मोठा असतो. मग EB त्या ठिकाणी मोटरमध्ये आपला बॅक EMF तो छोटा असतो का, कारण या ठिकाणी तुम्हाला असं तुमचं या ठिकाणी समजा हे आर्मेचर आहे. ओके. आणि ही तुमची वाइंडिंग आहे आणि हा बाहेर सप्लाय. ओके. तुम्हाला कधी या ठिकाणून तुम्हाला मोटरला व्होल्टेज द्यावा लागतो आणि या ठिकाणी तुमचा व्होल्टेज ड्रॉप होऊन कुठं भेटतो, EB इथं भेटतो. ओके. मग EB हा व्होल्टेज ड्रॉप होऊन इथं भेटला तुम्हाला, मग EB काय झाला, ह्या व्होल्टेजपेक्षा ड्रॉप होत 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 कमी झाला. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की EB काय असतो, तुमच्या मोटरमध्ये कमी असतो. जर याचा फॉर्म्युला जर काढायचा असला तो कसा काढायचा, या ठिकाणी बघा तुम्ही. EB काय झाला, छोटा झाला. का छोटा झाला, कारण व्हीमधून काय झाला, आपला IA ड्रॉप काय झाला, मायनस झाला. म्हणून आपल्याला EB जर काढायचा असेल तर आपण काय करतो, V मायनस IA करतो आणि त्या ठिकाणी जर आपली सिरीज, ह्या झाला आर्मेचरचा लॉस, आणि त्या ठिकाणी जर सिरीज वाइंडिंगसुद्धा कनेक्ट असली तर तिला या ठिकाणी प्लसमध्ये यामध्ये जोडतो आपलं IARSC किंवा IA एकच असतो, आपला करंट तिथून एकच असतो, त्यामुळे आपण त्याला IS लिहितो आणि रेजिस्टन्स वेगळा असतो सिरीजचा, सिरीज रेजिस्टन्स म्हणून त्याला आपण RSC लिहितो. हा फॉर्म्युला झाला आपला बॅक EMFचा, कशामध्ये, मोटरमध्ये. पण आपल्याला बॅक EMFचा असा फॉर्म्युला दिसतोय का, कुठं नाही, आपल्याला तो व्होल्टेजच्या स्वरूपात दिलेला आहे. मग याला जर व्होल्टेजच्या स्वरूपात जर लिहायचं म्हणलं तर व्होल्टेज मोठा असतो, कधीही लक्षात ठेवा व्होल्टेज. मग EBमध्ये काय करावं लागेल, तुम्हाला हे लॉसेस काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. मग IARA प्लस IARSC, मग असा फॉर्म्युला तुम्हाला कुठे दिसतो का, ऑप्शन नंबर 3 तुम्ही बघू शकता, V बरोबर EB प्लस IARA प्लस IARSC, म्हणून तुमचा हा फॉर्म्युला त्या ठिकाणी बरोबर असतो. ओके. जर तुम्हाला हे फॉर्म्युले काढायसाठी जर अडचण जात असेल तर नक्कीच कमेंट करा, यावरती आपण स्पेशल सेशन घेऊया. त्यामध्ये तुम्हाला कोणताही फॉर्म्युला याविषयी तुम्हाला पाठ करण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने ट्रिकनुसार तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगेल. ओके. बघा, ट्रान्सफॉर्मर तेलाची कार्य काय आहे, बघा, तुमचा जो ट्रान्सफॉर्मरचा टँक असतो आणि तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या टँकमध्ये काय असतो, ऑइल असतो. तो ऑइल काय करतो माहिती का मित्रांनो, इन्सुलेशन प्रोव्हाइड करतो. काय, इन्सुलेशन. बघा, इन्सुलेशन, तो इन्सुलेशन प्रोव्हाइड तर करतोच, पण त्याच्यासोबतच तो काय करतो, कूलिंग करतो. म्हणजे तुमची वाइंडिंग जी असते इकडची आणि इकडची, ती वाइंडिंग जी गरम झालेली असती तिला थंड करण्याचं काम कोण करतो, आपला ऑइल करत असतो. मग त्याचे कामं कोणते झाले, 2 झाले. तो या ठिकाणी इन्सुलेशनचं पण काम करतो आणि कूलिंगचं सुद्धा काम करतो. मग हे दोन्ही कामं आपल्याला या ठिकाणी सांगायचे. तर बघा, खालून आपण बघत जाऊ, ओनली कूलिंग करतो का नाही, ओनली इन्सुलेशन प्रोव्हाइड करतो का नाही, लुब्रिकेशनचा त्याचा काही संबंधच नाही. तो काय करतो, कूलिंग पण करतो आणि इन्सुलेशन पण करतो. म्हणून ऑप्शन नंबर 1 नंबरचं तुमचं बरोबर असणार आहे. बघा, 3 पॉईंट स्टार्टरला कोणतेही व्होल्टेज रिलीज कॉईल म्हणजे काय, NVC आहे तुम्हाला. नो व्होल्ट कॉईल म्हणजे नो व्होल्ट कॉईल, नो व्होल्ट रिलीज कॉईल आहे. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे नो व्होल्ट रिलीज कॉईल. ओके. तर नो व्होल्ट रिलीज कॉईल ही 3 पॉईंट स्टार्टरमध्ये कशी कनेक्ट असते ते तुम्हाला विचारलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, 2 पॉईंट स्टार्टर, 3 पॉईंट स्टार्टर आणि 4 पॉईंट स्टार्टर कोणतं सिरीजमध्ये वापरतात, कोणतं शंटमध्ये वापरतात, कोणतं कंपाऊंडमध्ये वापरतात किंवा हेच हे तुमचा शंटमध्ये वापरतात, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला बघून घ्यायची आहे. त्यानंतर कधीही लक्षात ठेवा, या ठिकाणी 3 पॉईंट स्टार्टर हे तुमच्या शंटला लावतात. मग शंटची कशी मोटर असते तुमची, हा झाला तुमचा आर्मेचर. ओके. हा झाला तुमचा आर्मेचर आणि तुमची वाइंडिंग कुठे असती, या ठिकाणी असते तुमची वाइंडिंग. ओके. तर या ठिकाणी काय असतं माहिती आहे का, तुमच्या शंट वाइंडिंगच्या सिरीजमध्ये काय, ही जी तुमची शंट वाइंडिंग असते त्या शंट वाइंडिंगच्या सिरीजमध्ये काय असतं माहिती आहे का, ही तुमची NVC कॉईल. काय, ही NVC कॉईल जोडलेली असते. कोणती, NVC कॉईल. ओके. कशाच्या सिरीजमध्ये, तुमची जी शंट फील्ड असते त्या शंट फील्डच्या सिरीजमध्ये तुमची NVC कॉईल जोडलेली असते. असेच पॅरामीटर तुम्हाला काय करायचे, या ठिकाणी थेरीमधून वाचून घ्यायचे. सोबतचं जे पुस्तक आहे, रेडेकर सरांचे जे पुस्तक आहे
त्यामध्ये या पॉईंटविषयी सर्व माहिती त्या ठिकाणी दिली. मग 2 पॉईंट स्टार्टरमध्ये कोणत्या कॉईल कशासाठी, कशासोबत, कशा सिरीज, कशा पॅरलल जोडलेल्या असतात. त्यानंतर तुमच्या 3 पॉईंटचा नंबर येतो, नंतर 4 पॉईंटचा नंबर येतो, नंतर स्टार डेल्टा झालं, नंतर ॲटो झालं, तुमचं DOL स्टार्टर झालं. हे सर्व स्टार्टर तुम्हाला या ठिकाणी बघायचे. मी असा पॉईंट एक यासाठी घेतो की तुम्ही त्या पॉईंटवरून तुम्हाला काय करायचं आहे, ॲनालिसिस तो पॉईंट करून घ्यायचा आहे. ओके, तर तुम्हाला सांगितलं आहे मी 3 पॉईंट स्टार्टरमध्ये तुमची जी NVC असते ती NVC काय असते, तुमच्या शंट फील्डला सिरीजमध्ये कनेक्ट असते. मग तुम्हाला तेच विचारलं आहे की इन अ 3 पॉईंट स्टार्टर द नो व्होल्ट रिलीज कॉईल कनेक्टेड, ती असते सिरीजमध्ये कशाच्या, फील्ड कॉईल सर्किटच्या. कोणत्या, फील्ड कॉईल म्हणा, फील्ड सर्किट म्हणा. म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर असणार आहे. बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकाशाची सर्वोच्च पातळी आवश्यक आहे. बघा, प्रकाश तुम्हाला इल्युमिनेशनमध्ये बघायला भेटेल. याचा चार्ट तुम्हाला जर गुगलला लागला तर गुगलला पण भेटेल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण भेटेल. कोणत्या ठिकाणी किती तुम्हाला या ठिकाणी प्रकाशाची आवश्यकता असते, मग सर्वात कमी कुठं असते, सर्वात जास्त कुठं असते, यावरती प्रश्न जास्तीत जास्त येतात. बघा, तुमचे कारखाने असतात, तुमचं ज्या ठिकाणी काम चालू असतं मशिनरीवरती, त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीचा प्रकाश लागतो. त्यानंतर तुम्ही जेव्हा अभ्यास करताना तुम्हाला जास्तीचा प्रकाश लागतो. मग या ठिकाणी विचारलं जास्तीत जास्त प्रकाश, खालीलपैकी जे 4 ऑप्शन दिलेले त्यापैकी जास्तीत जास्त प्रकाश कोणालासाठी या ठिकाणी लागेल. लक्षात ठेवा, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती 100 ते 120च्या दरम्यान एकदम कमी लागत असतो. नंतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा या ठिकाणी कमी लागतो. कंपेअर टू प्रूफ रिडिंग, कंपेअर टू प्रूफ रिडिंग या ठिकाणी काय आहे, हॉस्पिटलसाठी किंवा मग आपल्या स्लिपिंग रूमसाठी तर सर्वांनाच माहिती आहे. नॉर्मल आपण 0 बल्ब लावला तर लावला नाही तर पूर्ण काही अंधारच ठेवतो. ओके, तर या ठिकाणी प्रूफ रिडिंग जी असते म्हणजे तुम्ही जेव्हा अभ्यास करताना तुम्हाला कंपेअर टू बाकीचे 3 या ठिकाणी तुमचे ऑप्शन, त्या ठिकाणी काय लागत असतो, जास्तीचा प्रकाश या ठिकाणी लागत असतो. म्हणून तुमचं या ठिकाणी काय आहे, 3 नंबरचं माफ करा 1 नंबरचं ऑप्शन बरोबर असतं आहे. बघा, मुळात लाईट डिपेंडंट इनहिबिटर म्हणजे काय. बघा, व्हॉट इज द लाईट डिपेंडंट रजिस्टर आहे काय, इंग्लिश रेफर करा. व्हॉट इज द लाईट डिपेंडंट रजिस्टर्स बेसिकली. बघा, तुमचा लाईट डिपेंडंट रजिस्टर म्हणजे LDR असतो सर्वात महत्त्वाचं. आणि LDR काय असतो माहिती काय, व्हेरिएबल रजिस्टर असतो. काय असतो, व्हेरिएबल रजिस्टर. ओके, तर हा काम कसं करतो बघा, व्हेरिएबल रजिस्टर या ठिकाणी जेव्हा टेम्परेचर यावरती पडतो, लाईट पडतो आणि त्याचं टेम्परेचर जेव्हा वाढतं मित्रांनो, तेव्हा त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. हा काय व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. हा काय LDR काय, लाईट डिपेंडंट रजिस्टर. हा कसा आहे, व्हेरिएबल आहे. म्हणून लाईट जेव्हा वाढन काय, लाईट जेव्हा वाढतो मित्रांनो तेव्हा इथला रेजिस्टन्स कमी होतो. अशा पद्धतीने याचं व्हेरिएबल काम चालत असतं. म्हणून आपल्याला याचं ऑप्शन काय मारावं लागतं, व्हेरिएबल रेजिस्टन्स. म्हणून पॉवर रेजिस्टन्स, मेटॅलिक, कार्बन वगैरे नाही आहेत. याचं उत्तर काय, व्हेरिएबल रेजिस्टन्स या ठिकाणी आहे. 20 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोल्ड कॅथोड दिवा. सर्वांना माहिती आहे मित्रांनो, तुमचा जो निऑन लॅम्प असतो कोणता, लाल रंगाचा. या ठिकाणी लक्षात ठेवा, लाल रंगाचा तुमचा निऑन लॅम्प असतो. जाहिरातीचे जे बोर्ड आहे, जाहिरातीच्या बोर्डसाठी जो लॅम्प वापरतो तो असतो निऑन लॅम्प. आणि निऑन लॅम्पलाच आपण कोल्ड कॅथोड दिवा म्हणतो. कोल्ड म्हणजे थंड, म्हणजे तो हिट करतो का मग तो लॅम्प, अजिबात नाही. ओके, त्याला आपण कोल्ड कॅथोड लॅम्प म्हणतो. म्हणून आपल्या या ठिकाणी उत्तर असणारे निऑन लॅम्प, ऑप्शन नंबर 2. बघा, घरगुती वायरिंग आणि लहान युनिटसाठी सुरक्षा उपाय म्हणून खालील गोष्टींचा वापर करतात. ओके, बघा, हाऊस होल्ड वायरिंग म्हणजे घरगुती जी वायरिंग असते घरामधली हाऊस होल्ड वायरिंग, त्या ठिकाणी स्मॉल युनिट असतं. आपल्याला छोटे जास्त काही या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी लोड नसतो. त्या ठिकाणी फॉलोइंग शुड बी यूज सेफ्टी, म्हणजे त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुमची घरगुती वायरिंग आहे आणि घरगुती वायरिंगला या ठिकाणी सेफ्टीसाठी तुम्ही कोणतं इक्विपमेंट त्या ठिकाणी वापरता. बघा, ACB तुम्ही बघितलं का, ACB त्या ठिकाणी वापरत नाही, OCB वापरत नाही, MCCB मिनिएचर या ठिकाणी तुम्हाला याचे फुल फॉर्म आले पाहिजे. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचे फुल फॉर्म जर पेपर आले तर त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला विचारलं गेलं पाहिजे. MCB काय, मिनिएचर सर्किट ब्रेकर, आणि या ठिकाणी MCCB मिनिएचर क्लॅड सर्किट ब्रेकर. क्लॅड आहे का क्लॉड आहे एकदा बघून घ्या. मिनिएचर क्लॅड सर्किट ब्रेकर, मला तरी हेच वाटतं. ओके, तर हे तुम्हाला काय बघायचं. त्यानंतर ELCB एक असते, ELCB अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचे. ओके, MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर, त्यानंतर मिनिएचर क्लॉड सर्किट ब्रेकर किंवा क्लॅड हे बघून घ्या एकदा. नंतर ELCB अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. ओके, हे तुम्हाला बघून घ्यायचं. त्यामध्ये तुम्हाला काय होते, तुमची MCB तुमच्या घरगुती त्या ठिकाणी वापरली जाते प्रोटेक्शनसाठी. बघा, स्प्लिट फेज मोटर आहे तुमची. इन स्प्लिट फेज मोटर बोथ मेन वाइंडिंग करंट अँड सप्लाय व्होल्टेज, यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे की
फेज या ठिकाणी किती असतं बघा. तुमची ही झाली तुमची मेन वाइंडिंग ओके. आणि या ठिकाणी काढतो तुमची ऑक्झिलरी वाइंडिंग, म्हणजेच तिला काय म्हणतो आपण स्टार्टिंग वाइंडिंग. अशा पद्धतीचं मी नॉर्मली काढून घेतो तुमची स्प्लिट फेज मोटर ओके. तर या ठिकाणी विचारलं आहे की ह्या 2 वाइंडिंग ज्या असतात मित्रांनो त्या कशा असतात, असा कधी कधी प्रश्न विचारला जातो. तर कधीही लक्षात ठेवा ह्या 2 ज्या वाइंडिंग असतात ते एकमेकांच्या तुम्हाला सिरीजमध्ये दिसतात, बट ह्या दोघी एकमेकांच्या सिरीजमध्ये नसतात, तर एकमेकांच्या पॅरललमध्ये त्या दिलेल्या असतात ओके. हे लक्षात ठेवा. आणि यांच्या दोघांमधला जो अँगल असतो कोणता अँगल, तो अँगल किती असतो कधीही लक्षात ठेवा 90 डिग्री तो अँगल तुमचा असतो. नंतर 22 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमची मिक्सिंग असते, म्हणजे मिक्सर म्हणायचं त्यांना. या ठिकाणी मिक्सिंग झालं आणि फूड प्रोसेसिंग झालं आहे. त्या फूड प्रोसेसिंगसाठी आणि मिक्सरसाठी तुम्ही कोणती मोटर या ठिकाणी वापरताय तो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे. तर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं की तुमची युनिव्हर्सल मोटर जी असते, कोणती युनिव्हर्सल मोटर जी की तुमच्या AC वरती पण चालते आणि DC वरती पण चालते ओके. त्या मोटरला तुम्ही काय म्हणता या ठिकाणी युनिव्हर्सल मोटर म्हणता आणि तीच मोटर तुम्हाला तुमच्या मिक्सरमध्ये या ठिकाणी बघायला भेटते. म्हणून ऑप्शन नंबर 3 तुमचं या ठिकाणी बरोबर येईल. बघा खालीलपैकी कोणत्या कार्बन इलेक्ट्रोडचा वापर केला जात नाही. बघा इंग्लिश रेफर करा या ठिकाणी. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट यूज अ कार्बन इलेक्ट्रोड. बघा कार्बन इलेक्ट्रोड कुठे या ठिकाणी वापरल्या जात नाही असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कार्बन इलेक्ट्रोड तो लॅम्प असतो, काय कार्बन आर्क लॅम्प, तो कुठे कुठे वापरतो त्या ठिकाणी कार्बनचा तर इलेक्ट्रोड असतोच. मग तुम्हाला त्या ठिकाणी सिनेमा प्रोजेक्टरमध्ये तो बघायला भेटेल. त्यानंतर तुमची जी बॅटरी असते ड्राय सेल त्या ठिकाणी तुम्हाला कार्बनचे या ठिकाणी इलेक्ट्रोड बघायला भेटतो का नाही, तो सुद्धा बघायला भेटतो. तुमचं ऑप्शन नंबर 4 पण या ठिकाणी कटतं बघा. आणि इलेक्ट्रिक आर्क फर्नास म्हणजे ज्या भट्ट्या असतात तुमच्या भट्ट्या, काय भट्ट्या, त्या भट्ट्यांमध्ये ज्या गरम एकदम हीट त्या ठिकाणून निघते त्या भट्ट्यांमध्ये, म्हणजे त्याला आपण फर्नास म्हणतो, त्या फर्नासमध्ये तो सुद्धा तुमचे कार्बन रॉड या ठिकाणी बघायला भेटते. म्हणजे इथेही बघायला भेटला, इथेही बघायला भेटला, इथेही बघायला भेटला. बट तुमचा जो GLS लॅम्प असतो, कोणता GLS लॅम्प, तो काय असतो या ठिकाणी, त्या ठिकाणी जो लॅम्प असतो मित्रांनो, त्या लॅम्पमध्ये या ठिकाणी काय होतं माहिती का, त्यामध्ये करतात आयोनायझेशन. कशाचं, लाईक त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता आर्गॉन ओके. म्हणजे त्या गॅसचं त्या ठिकाणी आयोनायझेशन करून आपण काय करत असतो, त्या ठिकाणून आपण लॅम्प काय करतो, रिड्यूस करत असतो ओके. तर तुमचा GLS लॅम्प जो असतो त्या ठिकाणी काय असतो, त्यात कार्बन रोडचा या ठिकाणी वापर केला जात नाही. म्हणून आपल्या या ठिकाणी ऑप्शन काय येतं, ऑप्शन नंबर 2 ओके. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता अर्थवाहक सेलेनियम आहे. कधी लक्षात ठेवा तुमच्या इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक, काय झालं इंट्रेन्सिक ओके, इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक असे 2 प्रकार तुमचे पडले का नाही पडले. आता इंट्रेन्सिकमध्ये कोणते झाले, तुमचं सिलिकॉन आणि जर्मेनियम जे काय टेट्रा आहे. म्हणजे टेट्रा म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये त्यांचे इलेक्ट्रॉन किती 4. एक्सट्रेन्सिक म्हणजे P टाईप आणि N टाईप असे 2 प्रकार पडले. N टाईप एक झाला. आता N टाईप आणि P टाईप हा झाला तुमचा ट्रायव्हॅलंट आणि N टाईप झाला तुमचा पेंटावलम. या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे कोणता डोनर आहे कोणता ॲक्सेप्टर आहे. एवढी फुल इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला देणार नाही, कारण हा आपलं थेरीचं लेक्चर नाही. तरीही सांगतो तुमचा जो पेंटावलंट असतो तो ॲक्सेप्टर असतो, कारण त्याच्याकडे काय होते, हे 4 आणि हे 3, 4 अधिक 3 ते 7 होतात. म्हणजे त्याला 1 कमी पडतो, त्यामुळे तो ॲक्सेप्ट करतो. काय करतो, ॲक्सेप्ट करतो. आणि जो N टाईप असतो हे 5 अधिक इकडचे 4 हे 9 होतात, म्हणून तो हा काय डोनर आहे. म्हणजे काय करतो, तो जो एक शिल्लकचा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन राहतो तो काय करून देतो, दुसऱ्याला डोनेट करून देतो. अशी या ठिकाणी याची कन्सेप्ट तुम्हाला बघायला भेटते. त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं काय, सेमीकंडक्टर सेलेनियम कोण आहे, यामधला तुमचा सेलेनियम कोण आहे, कोणता सेमीकंडक्टर सेलेनियम. व्हॉट इज द फॉलोइंग सेमीकंडक्टर सेलेनियम कोण आहे. तर कधीही लक्षात ठेवा तुमचे जे इंट्रेन्सिक असतात ते काय असतात, सेमीकंडक्टर सेलेनियम तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. तेच विचारलं. एवढा छोटा प्रश्न आहे जो की तुम्हाला 2.2 मार्कला विचारला आहे आणि कुणालाच हा प्रश्न आला नाही. लक्षात ठेवा तुमचा सेलेनियम मग कोण असतो, तुमचा इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, जे की तुमचे जर्मेनियम आणि सिलिकॉन असतात. मग तुम्हाला इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर या ठिकाणी ऑप्शन कुठं दिसतं, ऑप्शन नंबर 1 तुम्हाला दिसतंय बघा, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर ओके. तर हे तुमचं बरोबर असणार आहे ओके. चला 25 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय सांगतो, आई नियमानुसार बघा इन्स्टॉलेशनमधील लिकेज करंट, तुम्हाला लिकेज करंट विचारलं आहे. इन्स्टॉलेशन पुरवलेल्या कमाल करंटच्या 1 अंशापेक्षा जास्त नसावे, म्हणजे मॅक्झिमम तितक्यापेक्षा जास्त नसावे. म्हणजे एक्झाम्पल तुमची एखादी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे, त्या मॅक्झिमम व्हॅल्यूपेक्षा तेवढा तो लिकेज करंट आहे त्या व्हॅल्यूच्या त्या पॉईंटपेक्षा तो जास्त नसला पाहिजे, असा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर कधीही लक्षात ठेवा तुमच्या मॅक्झिमम व्हॅल्यूच्या या ठिकाणी 1/5000 काय 1/5000 यापेक्षा तुमचा जो लिकेज करंट आहे तो जास्त नसला पाहिजे. मग 150 नाही, 100 नाही, 500 नाही, 1/5000 पेक्षा तो काय झाला पाहिजे, जास्त या ठिकाणी नसला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर
प्रश्न 25चं उत्तर तुमचं ऑप्शन नंबर 4 आहे. बघा, पृथ्वीची चांगली सातत्य देते. बघा, या ठिकाणी इंग्लिश रेफर करू नका, या ठिकाणी मराठी रेफर करू नका, इंग्लिश बघा. गुड कंडक्टिव्हिटी ऑफ अर्थ गिव्ज, म्हणजे जर त्या ठिकाणी कंडक्टिव्हिटी जर गुड असली, काय तुमची कंडक्टिव्हिटी बघा कशा कशावर या ठिकाणी ती डिपेंड करते ते तुम्हाला सांगतो. या ठिकाणी एकच मिनिट या ठिकाणी मी PDF सेट करतो. बघा, गुड कंटिन्युटी विचारलं आहे, गुड कंडक्टिव्हिटी नाही, कंटिन्युटी. गुड कंटिन्युटी म्हणजे त्याला तुम्ही या ठिकाणी गुड कंटिन्युटी म्हणजे तुमचा फ्लो ऑफ चार्ज जो असतो कशाचा, कंडक्टरचा, तो चांगला आहे. म्हणजे जर तुम्हाला त्या ठिकाणी जर कोणताही या ठिकाणी समजा तुमचा हा कंडक्टर आहे, या कंडक्टरमध्ये तुम्हाला जर कोणताही अडथळा जर त्या ठिकाणी नसेल तर तुमची त्या कंडक्टरची कंटिन्युटी कशी असणार, चांगली असतात. म्हणजे त्या ठिकाणची कंडक्टिव्हिटीसुद्धा कशी असणार, चांगली असणार. आणि हे तुम्हाला चांगलं असण्यासाठी तिथला जो रेजिस्टन्स असणार आहे, काय तिथला जो रेजिस्टन्स असणार आहे तो कसा पाहिजे, तुम्हाला कमी पाहिजे. मग एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की गुड कंटिन्युटी जर असली तुमच्या कंडक्टरची तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा तिथला रेजिस्टन्स काय असला पाहिजे, कमी असला पाहिजे. रेजिस्टन्स हाय असला तर कंटिन्युटी हाय होईल का, नाही. तुम्हाला रेजिस्टन्स काय पाहिजे, लो पाहिजे. आणि ओपन आणि ओपनचा या ठिकाणी काही अर्थ येत नाही, लो कंडक्टिव्हिटी पण त्या ठिकाणी पाहिजे आणि हाय कंडक्टिव्हिटी पाहिजे. या ठिकाणी जर ऑप्शन हाय कंडक्टिव्हिटी जर असता तर या ठिकाणी तुम्हाला काय झालं असते, ऑप्शन मग लो रेजिस्टन्स आलं असतं आणि हाय कंडक्टिव्हिटी हे दोघी आलं असतं. ओके, बघा, ओलावा सिलिकॉन जेल रंग असतो, म्हणजे जे मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलेला सिलिकॉन जेल असतो त्याचा रंग कसा असतो, मी तुम्हाला टेस्ट नंबर 4 किंवा 5 मध्ये सांगितलं आहे. ओके, स्टार्टिंगला कलर असतो निळा मित्रांनो, कशाचा, सिलिका जेलचा. म्हणजे जेव्हा तो मॉइश्चर ॲब्झॉर्ब करत नाही तेव्हा त्याचा कलर निळा असतो, बट जेव्हा मॉइश्चर तो ॲब्झॉर्ब करतो तेव्हा त्याचा कलर कसा होतो, तो गुलाबी होतो. काय होतो, नंतर गुलाबी होतो. मग तेच विचारलं आहे, मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलेला सिलिका जेलचा कलर कसा असतो, तो असतो गुलाबी मित्रांनो. ओके, 28 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा, खालीलपैकी कोणते द्रव ट्रान्सफॉर्मरमध्ये शीतलन म्हणून वापरले जात नाही. बघा, तुमचे ऑइल जे असतात, ऑइल मग ते खूप साऱ्या प्रकारचे ऑइल आहे की जे ट्रान्सफॉर्मरच्या या ठिकाणी कुलिंगसाठी आपण वापरतो. मग तुमचा झाला मिनरल ऑइल, तो सुद्धा वापरतो. त्यानंतर सिलिकॉन लिक्विड असतं ते सुद्धा आपण या ठिकाणी कशासाठी वापरतो, याच्यासाठी कुलिंगसाठी. आणि तुमचा हायड्रोकार्बन लिक्विड जे असते ते सुद्धा वापरतो. बट तुमचा जो ग्रीस झाला, ग्रीस जो की एकदम असा क्रीमी असतो, काय असतो, क्रीमी असतो, क्रीमी एकदम असा एकदम चोपडा असतो. आणि तो आपण कुठे कुठे लावतो मित्रांनो, तुमच्या ज्या बेरिंग असतात, बेरिंग मशिनरीच्या बेरिंग असतात, ज्या ठिकाणी तुमचे इक्विपमेंट घासतात एकमेकांना त्या ठिकाणी तुमचा ग्रीस हा वापरला जातो. म्हणजे तुमचे जे मटेरियलचं तुमच्या बेरिंगचं वेअर अँड टिअर आहे, म्हणजे घिसपट हे कमी होण्यासाठी काय करावं लागतं, त्या ठिकाणी तुम्हाला ग्रीस वापरावं लागतं. मग तेच या ठिकाणी विचारलं आहे की तुमच्या ट्रान्सफॉर्मर कुलिंगसाठी कोणतं इक्विपमेंट म्हणजे कोणतं पदार्थ खालचं वापरला जात नाही, तर तो असतो तुमचा मित्रांनो ग्रीस, जो की या ठिकाणी वापरला जात नाही. बघा, फ्री इलेक्ट्रॉन एक्झिस्ट इन या ठिकाणी बघा, मुक्त इलेक्ट्रॉन अस्तित्वात आहे टिंबमध्ये. म्हणजे खालीलपैकी कोणत्या बँडमध्ये तुमचे फ्री इलेक्ट्रॉन असतात. बघा, या ठिकाणी तुमचा आहे हा न्यूक्लियस वगैरे आणि अशा तुमच्या बँड असतात. ओके, जे तुमची कंडक्शन बँड असते मित्रांनो, कंडक्शन बँड. ओके, कंडक्शन बँड, त्या कंडक्शन बँडमध्ये काय असतं माहिती आहे का, तुमचे फ्री इलेक्ट्रॉन असतात. तेच काय होतात, त्या ठिकाणून दुसऱ्या ॲटममध्ये काय करतात, या ठिकाणी देवाणघेवाण करतात आणि ते फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते देवाणघेवाण करू शकतात आणि त्यामधूनच आपली इलेक्ट्रिसिटी, आपले इलेक्ट्रॉन फ्लो होतात आणि त्या ठिकाणून आपल्याला इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी माध्यमाने या ठिकाणी भेटत असते. म्हणजे इथून तिथे भेटत असते. मग कधीही लक्षात ठेवा, तुमचे जे फ्री इलेक्ट्रॉन असतात ते कुठे असतात, कंडक्शन बँडमध्ये असतात. म्हणून ऑप्शन नंबर 4 या 29 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर असणार आहे. बघा, भूमिगत प्रणाली टिंबपेक्षा जास्त व्होल्टेजवर चालवता येत नाही. म्हणजे तुमची अंडरग्राऊंड सिस्टम जी असते, कोणती अंडरग्राऊंड सिस्टम, ती 66 kV पेक्षा तुम्ही जास्त वापरू शकत नाही. म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. 31 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज इन इन्व्हर्टर. बघा, तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल कॉमन बेस, कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर. या ठिकाणी तुम्हाला त्याचा इम्पिडन्स कुणाचा जास्त आहे, कुणाचं कमी आहे ते विचारलं जातं. त्या ठिकाणी पॉवर विचारलं जाते आणि करंट विचारलं जातं. हे 3 पॅरामीटर ITच्या मुलांना खूप जास्त विचारलं जातं. ओके, त्यातला जो तुमचा कॉमन जो इमिटर झाला तो तुमचा या ठिकाणी इन्व्हर्टर म्हणून काम करतो. इन्व्हर्टर म्हणून या ठिकाणी काम करत असतो. कोणता, कॉमन इमिटर बेस ॲम्प्लिफायर. इन्व्हर्टर, माझ्या तोंडात ॲम्प्लिफायरच येते. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इन्व्हर्टर, खालीलपैकी कोणता इन्व्हर्टर आहे, तर तो कॉमन इमिटर बेस हा काय असतो, तुमचा इन्व्हर्टर असतो. मग कॉमन बघा, या ठिकाणी थोडी मिस्टेक झाली. बघा, हा ॲम्प्लिफायरच पाहिजे होता.
विच ऑफ द फॉलोइंग अँड इन्व्हर्टर, या ठिकाणी इन्व्हर्टर दिलं आहे आणि या ठिकाणी खाली ॲम्प्लिफायर दिलं आहे. ते ॲम्प्लिफायरच बरोबर आहे, माझ्या तोंडात येतं आहे ते चुकीचं येत नाही, ते बरोबरच आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ॲम्प्लिफायर, विच ऑफ द फॉलोइंग ॲम्प्लिफायर म्हणजे खालीलपैकी कोणता ॲम्प्लिफायर आहे, तो कोणता कॉमन इमिटर बेस हा तुमचा काय असतो ॲम्प्लिफायर असतो, कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर. ओके बघा खाली आहे व्हॉट इज द IC यूज अ क्रिएट बाय डायरेक्शनल युनिव्हर्सल शिफ्ट. काय विचारलं आहे तुम्हाला, बाय डायरेक्शनल युनिव्हर्सल शिफ्ट रजिस्टरसाठी तुम्ही कोणती IC वापरता, म्हणजे सार्वत्रिक शिफ्ट रजिस्टर करण्यासाठी कोणती IC वापरली जाते, म्हणजे खालीलपैकी कोणती IC वापरली जाते. त्या ठिकाणी हे प्रश्न पाठ करायसारखे मित्रांनो, म्हणजे पाठच करावं लागतात. या ठिकाणी जी IC वापरली जाते ती IC असते तुमची 74194. कोणती 74194, 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे तुमचं. ओके बघा कुणाला मानार्थ सममिती वर्ग B ॲम्प्लिफायरची गरज आहे. बघा व्हॉट नीड टू, बघा कम्प्लिमेंटरी सिमेट्री, लय अवघड शब्द आहे. क्लास B ॲम्प्लिफायर, बघा क्लास B ॲम्प्लिफायरचं सर्किट बनवताना तुम्हाला खालीलपैकी कोणाची गरज या ठिकाणी असते, तो तुम्हाला प्रश्न विचारला आहे. कधी लक्षात ठेवा या ठिकाणी NPN आणि PNP हे लागत असतात, पण याची क्वांटिटी किती लागते, कोणता 1 लागतो कोणता 2 लागतो असं तुम्हाला सांगावं लागतं. कधी लक्षात ठेवा NPN सुद्धा एकच लागतो आणि PNP सुद्धा एकच लागतो. कशासाठी, कॉमन काय B ॲम्प्लिफायर, क्लास B ॲम्प्लिफायर जो असतो त्यासाठी एक NPN लागतो आणि एक PNP हे ट्रान्झिस्टर त्या ठिकाणी लागत असतात, म्हणून ऑप्शन नंबर तुमचं 1 बरोबर आहे. नंतर काय एक्स्ट्रा हाय टेन्शन ट्रान्समिशन लाईनवर वापरलेले इन्सुलेटर कशापासून बनवले जाते. बघा लक्षात ठेवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणजे तुमचं PVC काय होईल त्या ठिकाणी एकदम गरम होऊन पंक्चर होऊन जाईल, त्यामुळे हा वापरत नाही. ओके त्या ठिकाणी तुमचा पोर्सिलिन वापरला जातो, ग्लास त्या ठिकाणी एक्स्ट्रा हाय व्होल्टेजवरती त्या ठिकाणी तो तेवढं टेन्शन सहन करू शकत नाही, त्यामुळे हा सुद्धा तिथपर्यंत वापरत नाही आणि लाकडाचा तो वापरतच नाही. ओके म्हणून त्या ठिकाणी पोर्सिलिनचा जो असतो मित्रांनो तो त्या ठिकाणी काय झाला इन्सुलेटर आपल्याला वापरावा लागतो. कुठे हाय कोणता एक्स्ट्रा हाय टेन्शन ट्रान्समिशन लाईनसाठी, तेवढ्या व्होल्टेजसाठी. ओके बघा पुढचा प्रश्न आहे ॲम्प्लिफायर स्टेजचे आउटपुट पुढील म्हणजे स्टेजच्या इनपुटशी. बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे ॲम्प्लिफायरचं या ठिकाणी आउटपुट आहे, हे झालं आउटपुट. ओके आउटपुट हे काय करायचं आहे पुढच्या या ठिकाणी ॲम्प्लिफायरच्या इनपुटसाठी जोडायचं आहे, हे झालं याचं इनपुट. ओके याला जोडायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागतं माहिती आहे का, या ठिकाणी कपलिंग करावं लागते. काय मग तेच विचारलं आहे तुम्हाला, पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याच्या इनपुटशी जोडायचं असलं तुम्हाला काय करावं लागतं, बायपासिंग नाही आयसोलेटिंग नाही, तुम्हाला करावं लागते कपलिंग, या ठिकाणी करावं लागते कपलिंग. ओके तर या फेनोमेनाला काय म्हणत असतो मग आपण कपलिंग, म्हणजे पहिल्याचं आउटपुट आणि दुसऱ्याचं इनपुट जोडायचं तो आपल्याला काय करावं लागतं कपलिंग करावं लागते. जेव्हा सर्व इनपुट जास्त असतात तेव्हा खालीलपैकी कोणते गेट या ठिकाणी होते. बघा आपण एक एक गेट या ठिकाणी काय करू बघत जाऊ. त्यांनी काय सांगितलं आहे दोन्ही इनपुट जेव्हा एक एक राहतील म्हणजे हाय राहतील तेव्हाच तुमचं काय झालं पाहिजे या ठिकाणी जे आउटपुट आहे ते एक आलं पाहिजे, बाकी त्या ठिकाणी तुमचं एक नसलं पाहिजे. मग त्या ठिकाणी जर काही असो बघा आपण ऑर गेट या ठिकाणी पहिले चेक करू 110. बघा या ठिकाणी काय काय असतं पहिले इनपुटला काय असतं ते तुम्हाला मी सांगतो. बघा या ठिकाणी आपण काय करू ऑर गेटचा सर्वात पहिले या ठिकाणी टेबल बघून घेऊया, कशाचा ऑर गेटचा, आणि नंतर काय बघू अँड गेटचा बघू. ऑर गेटचा टेबल कसा असतो बघा 0011 हे पहिलं काय असतं आपलं इनपुट असतं. नंतर आपण हे प्रत्येक टेबलमध्ये सेम आहे 0011 आणि 0101 हे सेम असतं प्रत्येक ठिकाणी. मग ऑर गेटमध्ये काय होते माहिती का बेरीज होते, मग ए अधिक बी असते त्या ठिकाणी बेरीज होत असते आणि पुढे भेटतं आपल्याला आपलं इनपुट आउटपुट जे काय आहे ते. बघा या ठिकाणी आपण 00ची बेरीज केल्यावर आपल्याला 0 येतो, 0ची 1ची 1 येतो, 1 आणि 0ची 1 येतो आणि 1 आणि 1ची 1 येते. ओके आता आपण बघू अँड गेटचा. ओके 00110101 आपण असं लिहून घेतलं. अँड म्हणजे काय असतो तुमचा A गुणिले B असतो, या ठिकाणी होतो तुमचा गुणाकार. मग 0चा गुणाकार 0 झाला, 1 आणि 0चा 0 झाला, 1 आणि 0चा 0 झाला आणि 1 आणि 1चा 1 झाला. मला सांगा दोन्हीमध्ये कोणते पॅरामीटर आपल्याला या प्रश्नामध्ये बसते. त्यांनी काय सांगितलं जेव्हा केव्हा दोन्ही इनपुट मोठे असतील तेव्हाच आउटपुट मोठा असेल. या ठिकाणी असं आहे का
या ठिकाणी एकही इनपुट मोठा आहे तरी पण पुढे आउटपुट मोठा भेटतो, म्हणून हा आपला बरोबर नाही आहे. पण या ठिकाणी अँड गेटमध्ये बघा, जेव्हा दोन्ही इनपुट मोठ्याले भेटले तेव्हाच आपल्याला पुढे आउटपुट मोठा भेटला, बाकी या ठिकाणी आपल्याला भेटला का नाही, म्हणून हे आपलं बरोबर आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं अँड गेट. काय पाहिजे होतं? अँड गेट. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला अँड गेट बघायला भेटतं. हे तुम्हाला कम्पेअर प्रत्येक ठिकाणी सारखं असतं, 0 0 1 1 0 1 0 1. नंतर तुम्हाला याची या ठिकाणी बेरीज करावी लागली, या ठिकाणी गुणाकार करावा लागला. ओके, चला पुढचा प्रश्न. ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट व्होल्टेज इनपुटपेक्षा जास्त झाल्यावर ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतात? बघा, एका मित्राने मला मेसेज केला की हा प्रश्न चुकीचा आहे म्हणून. तुम्हाला मी समजून सांगतो, तो जर हा व्हिडिओ बघत असेल तर बघ एकदा, समजून घे. ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट व्होल्टेज काय आउटपुट, एक्झाम्पल तुमचा काय, ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट व्होल्टेज इनपुटपेक्षा जास्त आहे. बघा, हा झाला तुझा इनपुट. ओके, हा झाला ट्रान्सफॉर्मरचा इनपुट आणि त्यांनी सांगितलं आहे आउटपुट व्होल्टेज काय जास्त आहे. ओके, बरं, आउटपुट व्होल्टेज मी या ठिकाणी काढतो. ओके, आउटपुट व्होल्टेज हा झाला आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज हा झाला. ओके, तुझा हा झाला इनपुट व्होल्टेज. बघ, परत एकदा प्रश्न वाच. ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट व्होल्टेज इनपुटपेक्षा जास्त झाल्यावर ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतात? कधीही लक्षात ठेवा, इनपुटपेक्षा आउटपुटमध्ये तुम्हाला तर जास्त व्होल्टेज भेटत असेल तर त्या ठिकाणी तुमचा असतो तो स्टेप अप. काय असतो? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काय केला, कमी व्होल्टेजचं रूपांतर जास्तमध्ये केलं आहे. आउटपुट व्होल्टेज हे काय केलं, तुम्ही इनपुटपेक्षा जास्त त्या ठिकाणी मिळवलं आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, स्टेप अप व्होल्टेज केलं, व्होल्टेज वाढवलं. म्हणून त्याचं आपलं उत्तर असणार या प्रश्नाचं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. काय? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, 38 नंबरचा प्रश्न आहे पॉवर फॅक्टर. या ठिकाणी बघा, प्रश्न या ठिकाणी इंग्लिशमध्ये पूर्ण दिला आहे, पण मराठीमध्ये छोटासा प्रश्न एवढंच दिलं आहे. बघा, हाऊ मच करंट इज अ ड्रॉ. करंट काढायचं आहे तुम्हाला, आय बरोबर हे इथं लिहून घेतो मी. ओके, आणि तुम्हाला काय दिलं आहे, बाय 220 व्होल्ट. व्होल्टेज किती दिलं आहे तुम्हाला? 220 व्होल्ट दिलं आहे. त्यानंतर AC या ठिकाणी AC टू 10 किलो व्होल्ट लोड, म्हणजे तुम्हाला पॉवर दिली. पॉवर किती दिली? 10 किलो वॉट दिली. ओके, त्यानंतर व्हेन पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस थिटा. एकच मिनिट, कॉस थिटा किती दिला आहे तुम्हाला? 0.80 दिला आहे. आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे करंट. तुम्हाला तुमच्या पॉवरचा एक फॉर्म्युला चांगल्या पद्धतीनं माहीत असेल, VI कॉस काय झाला, VI कॉस थिटा झाला. ओके, हा तुमचा पॉवरचा फॉर्म्युला आहे. ओके, तर याला काय करतो मी, बाजूला शिफ्ट करतो ह्या फॉर्म्युल्याला. ओके, याला काय करतो मी, बाजूला शिफ्ट करतो अशा पद्धतीने. ओके, हा झाला इकडे शिफ्ट. ओके, आणि मी काय करतो, याला थोडं छोटं करतो, म्हणजे आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सोपं जाईल. ओके, ही झाली आपली या ठिकाणी पूर्ण काही आपण लिहून घेतलं. ओके, इथून मारायची रेष. आता हा फॉर्म्युला झाला. आपल्याला काढायचा आहे काय, करंट काढायचं. फॉर्म्युला काय, P बरोबर VI कॉस थिटा. पण आपल्याला काढायचं आहे करंट. मग करंट काय घ्यायचं आपल्याला, करंट इकडे घ्यायचा. करंट जर इकडे घेतला तर हा व्होल्टेज आणि कॉस थिटा जे पॉवर आहे त्याच्या डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे V गुणिले तुमचा कॉस थिटा झाला. बरोबर आहे. यामध्ये किमती ठेवायच्या. पॉवर दिली तुम्हाला, किती दिली पॉवर किती दिली, आणि आपल्याला काय काढायचं, करंट करायचे. पॉवर किती दिली तुम्हाला, 10 किलो वॉट. किती, 10 किलो वॉट. म्हणजे हे 10 आणि किलोचे 1 2 3 0 अशा पद्धतीने लिहून घ्यायचे. ओके, त्यानंतर बघा व्होल्टेज दिला आहे तुम्हाला 220 आणि गुणिले तुम्हाला काय करायचे, नंतर 0.80 करायचं आहे. कधीही लक्षात ठेवा, गुणाकारामध्ये एक संख्या जर छोटी केली तर दुसरी मोठी करावं लागते. मग काय करायचं आहे, मला आता हा पॉईंट इकडे शिफ्ट करायचा आहे. म्हणजे ही गोष्ट काय करतोय मी, हा अंक काय करतो, मोठा करतो. मग हा अंक एका अंकाने मला छोटा करावा लागेल. मग इथला पॉईंट मला इकडे शिफ्ट करावा लागेल. मग या ठिकाणी काय होईल, तुझा 0 या ठिकाणी कॅन्सल झाला. आणि इथं काय झालं, हा इकडे झाला आणि इथं आला पॉईंट. काय झाला मग तुझा, इथं आला. मग पॉईंट इथं आल्यानंतर 8.0ची काय किंमत आहे का, त्या 0ची किंमत राहिली का नाही. मग मी इथं काय करणार, डायरेक्ट नुसता 8 लिहून घेणार. कळलं सर्वांना? आता मी काय करतो, भाग देतो वरती पण आणि खाली पण. ओके, मी भाग कितीचा देऊ सांगा बरं. या ठिकाणी 4चा भाग देऊ का. 4नं जर भाग दिला तर वरती काय येईल, 4 2 8. इथे राहिला 2, म्हणजे 4 5 20 आणि हे 2 0 जसेच्या तसे. आणि या ठिकाणी खाली भाग द्यायचा परत 4 ना, 4 2 8 आणि हे 22 आपली जशीच्या तशी. हा आपला आला पुढचा कन्सेप्ट. ओके, आता काय करायचं, आपल्याला वरच्याही संख्येला भाग द्यायचा आणि खालच्याही संख्येला भाग द्यायचा. कितीने भाग देता येतो मला सांगा बरं. हा भाग तुम्हाला द्यायचा आहे आणि मला कळवायचं आहे की कितीने भाग जातो आणि उत्तर काय येतं. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. हे जर तुम्ही सोडवलं तुमचं उत्तर काय आहे त्या ठिकाणी बघा, 56.8 एम्पियर. काय
56.8 एम्पियर तुमचं काय येतं या ठिकाणी उत्तर येत असतं. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 2 तुमचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, बघा व्होल्टेजपेक्षा विद्युत प्रवाह कमकुवत होण्याचं कारणीभूत गुणधर्म, म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे बघा, तुमच्या व्होल्टेजपेक्षा तुमचा जो करंट आहे तो पाठीमागं पडला आहे. तर याला तुम्ही काय म्हणता? काय तुमच्या व्होल्टेजपेक्षा करंट पाठीमागं पडला आहे, याचा ग्राफ जर काढायचा असला तर कसा होईल बघा. तुमचा करंट पाठीमागं पडला आहे, तुम्हाला व्होल्टेज पुढं दाखवायचं म्हणजे इथं दाखवावं लागेल, करंट इथं दाखवावं लागेल. म्हणजे तुमचा करंट काय झाला आहे? लॅगिंग झाला आहे. करंट काय झाला? लॅगिंग. कुणाला? व्होल्टेजला. व्होल्टेजला तुमचा करंट लॅग झाला आहे, म्हणजे इथे काय तुमचं हे झालं इंडक्टिव्ह सर्किट, म्हणजे इंडक्टिव्ह या ठिकाणी तुमचं काय झालं या ठिकाणी उत्तर येणार आहे. कारण काय झालं, कॅपॅसिटिव्ह असतं तर तुमचा करंट काय केलं असतं, लीड केलं असतं व्होल्टेजला, बट या ठिकाणी तुमचं करंट काय करतो, लॅग करतो, म्हणून तुमचं उत्तर काय असणार आहे? इंडक्टिव्ह. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर असणार आहे. बघा शार्प एज इन्स्ट्रुमेंट म्हणजे तुमचा चाकू पकडा, असा असतो तुमचा चाकू. ओके, हा झाला तुमचा चाकू म्हणजे शार्प एज इन्स्ट्रुमेंट. शार्प एज इन्स्ट्रुमेंट विषयी या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन सांगायची आहे. शुड बी प्लेस इन द मेटल बॉक्स. बघा याला तुम्ही मेटल बॉक्समध्ये ठेवायचं का, तर यांनी सांगितलं हो ठेवायचं, पण असं अजिबात नाही. जे आपले चाकू असतो, आपला नाईफ वगैरे असते, ती कधीच मेटलच्या बॉक्समध्ये ठेवायची नाही. मग आपलं हे बरोबर नसणार आहे. ओके, त्यानंतर काय करायचे आपण इथे बघू. बघा या ठिकाणी शुड बी प्लेस ऑन द वुडन म्हणजे लाकडाच्या या ठिकाणी कशामध्ये, बॉक्समध्ये ठेवायचं. ठीक आहे, लाकडाच्या बॉक्समध्ये आपण ते ठेवू शकतो. नंतर काय, देअर एज शुड बी कीप फेसिंग डाऊन, आणि दुसरं काय, शुड बी प्लेस ऑन द फ्लोअर. काय करायचं तुम्हाला, तो फ्लोअरवरती ठेवून द्यायचं आहे का जागी खाली तुमच्या फडचीवरती इकडे तिकडे? अजिबात नाही. आणि त्याचं जे टोक असतं, हे टोक पुढचं हे या ठिकाणी वरती करून किंवा आपल्या खाली फ्लोअरवरती या ठिकाणी असं टोकून या ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे का, ते पण ठेवायचं नाही. ओके, म्हणून हे आणि हे तुमचं चुकीचं असणार आहे. एकच त्या ठिकाणी तुमचं ट्रू असणार आहे, जे की तुम्हाला तो नाईफ वगैरे तुमचे शार्प एज इन्स्ट्रुमेंट जे आहे ते करायचे तुम्हाला लाकडाच्या बॉक्समध्ये ठेवायचे, जेणेकरून त्याच्या कोणालाही इजा होणार नाही. म्हणून याचं उत्तर आपल्याला हे या ठिकाणी भेटलं आहे. ओके, आग लागल्यास आग विझवण्यासाठी पाण्याचे फवारे प्रभावी ठरू शकतात. काय असतं माहिती आहे का, ए, बी, सी आणि डी असे ग्रुप असतात. ए जो ग्रुप असतो, या ग्रुपमध्ये काय होतं माहिती का, तुमचं लाकूड झालं, तुमचे कपडे झाले, थोडंफार प्लॅस्टिक वगैरे झालं, याला लागलेली आग असते याच्यामध्ये. नंबर 2ला येतो तुमचा बी काय करतो माहिती आहे का, तुमचा जो हे असतं ऑइल वगैरे असतं, ऑइल झालं, तेल झाले, त्याला लागलेली आग या ठिकाणी येते. कशामध्ये? बीमध्ये. नंतर तुमच्या घरातला गॅस असतो LPG गॅस, त्या LPG गॅसला जे लागलेली आग असते ती असते क्लास सीमध्ये. ओके, म्हणजे क्लास ग्रुप सीमध्ये. नंतर तुमच्या इलेक्ट्रिसिटीला लागलेली जी आग असते ती येते ग्रुप डीमध्ये. खूप साऱ्या प्रश्नामध्ये इलेक्ट्रिसिटीला लागलेली आग ही ग्रुप सीमध्ये सांगितले. बट या ठिकाणी चांगलं जर तुम्ही चांगले बुक जर रेफर केले, त्या ठिकाणी जर बघितलं तर सोबत विद्युतशास्त्र तरी बघितलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल की इलेक्ट्रिसिटीच्या इक्विपमेंटला लागलेली आग ही क्लास डीमध्ये असते. तुम्हाला विचारलं आहे लाकडांना त्यांना लागलेली जी आग असते ती या ठिकाणी आपण पाण्याने विझू शकतो. तेच विचारले की पाण्याच्या फवाऱ्याने कोणती आग विझू शकतो, तर ग्रुप जो एक असतो ए असतो तुमचा, त्याची आग तुम्ही पाण्यानं वाळून या ठिकाणी विझू शकतात. म्हणून लाकूड पेपर हे त्यामध्ये येतात. म्हणून ऑप्शन 1 बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, धोक्याच्या चेतावणी चिन्हाचा आकार कसा हवा. बघा या ठिकाणी तुम्हाला मी एक सेशन घेतलं आहे कशाला, यूट्यूबला. त्यामध्ये सांगितलं आहे पूर्ण चिन्ह तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं आहे. मग तुमचा प्रोहिबिशन साईन असेल, मॅन्डेटरी असेल, वॉर्निंग असेल, इन्फॉर्मेशन सगळे शिकवलं आहे. त्यामधला तुमचा वॉर्निंग विषयी तुम्हाला प्रश्न आला की वॉर्निंग साईन कशा पद्धती असतं, त्याचा कलर कसा असतो हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. पूर्ण या ठिकाणी मी सांगणार नाही, जेणेकरून तुम्हाला काय होईल या ठिकाणी इन्फॉर्मेशन भेटणार नाही. असं आहे का काही? अजिबात नाही. मी याचं 1 तासाचं सेशन आपल्या टेलिग्राम चॅनलला नाही, आपल्या यूट्यूब चॅनलला, टेक्निकल यूट्यूबरला त्या चॅनलला या ठिकाणी टाकलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण साईन या ठिकाणी मस्तपणे या ठिकाणी कशा पद्धतीने प्रश्न येतात त्याविषयी मी त्या ठिकाणी सांगितलं आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे वॉर्निंग साईन असतं ते त्रिकोणी असतं. कसं असतं? त्रिकोणी असतं. आणि ते असतं पिवळ्या रंगाचं. कोणता रंग असतो त्याला? पिवळा रंग असतो. म्हणून कधी लक्षात ठेवा ते असतं ट्रायंग्युलर. ऑप्शन नंबर 3 बरोबर येणार आहे. ओके, चला पुढचा आहे सासस्कीव ट्रान्समिशन लाईनसाठी निलंबन प्रकार वायर डिस्क, म्हणजे तुमच्या ज्या सस्पेन्शन डिस्क आहे त्या किती लागतील ते तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे. याचा फॉर्म्युला कसा असतो माहिती आहे की मित्रांनो, तुम्हाला व्होल्टेज जे दिलं आहे
म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फेज व्होल्टेज दिलं आहे, आपल्याला त्याला कन्वर्ट करावं लागतं लाईन व्होल्टेजमध्ये. मग तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला व्होल्टेज दिलं आहे 66, त्याला भागिले करावं लागतं तुम्हाला 1.73 म्हणजे ही किंमत कशाची असते, √3ची किंमत असते. ही √3ची किंमत असते, म्हणून मी ती काय केली डायरेक्ट लिहिली. या ठिकाणी √3ची किंमत लिहिली 1.73. ओके, 1.73 गुणिले असतं 11 मित्रांनो अधिक 1 असतं. याचं कन्वर्जन जर करायचं झालं तुम्हाला तर 66 गुणिले याचं जर केलं तुम्ही तर 19 पॉईंट समथिंग येतं. त्यामुळे आपण काय करत असतो या ठिकाणी डायरेक्ट 20 घेतो. काय घेतो 20 अधिक या ठिकाणी 1 करत असतो. ओके, याला जर सोडवलं तर 20 त्रिक 60 राहिला 6 पॉईंट दिला, परत घेतला 0 60 झाला, परत 20 त्रिक 60 हे 3.3 उत्तर येतं. अधिक 1 करतो आपण, मग आपलं उत्तर येतं 4.3. तर मित्रांनो या ठिकाणी जे आपल्याला या ठिकाणी काय लागतात, जे डिस्क लागतात ते लागत असतात 4 किंवा या ठिकाणी कधी कधी 5सुद्धा ऑप्शन येतं मित्रांनो. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 5सुद्धा ऑप्शन येतं आणि 4सुद्धा येतं. तर या प्रश्नामध्ये आपल्याला 5 तर काय ऑप्शन दिलेलं नाही आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी म्हणजे 2 4 हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे. बघा पुढं, कोणत्याही नुकसानीशिवाय मानव सहन करू शकणारी कमाल वर्तमान तापमान किती. बघा या ठिकाणी काय असतं माहिती आहे का, 100 मिली अँपियर जर करंट माणसाच्या शरीरातून जर गेला तर माणूस त्या ठिकाणी डेड होतो, मृत्यू पावतो. 100 मिली अँपियर 100 मिली अँपियर हा काय माहिती आहे का, 100 मिली अँपियर म्हणजे 10 मिली आहे -3 या ठिकाणी पटीने तो कमी आहे. मग जर बघा हा 5 अँपियर करंट जर शरीरातून गेला तर माणूस राहील का, जाळ निघण माणसाच्या शरीरातून, कारण हा मिलीमध्ये असून सुद्धा माणूस मरतो. आणि हा प्रॉपर या ठिकाणी आपल्याला दिला आहे, तर तो जर करंट या ठिकाणी माणसाच्या शरीरातून गेला तर माणूस राहील का, म्हणजे इथेही माणूस मरणार, इथेही मरणार, इथेही 100% मरणार. तर या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की नुकसान कुठे होणार नाही, जास्तीत जास्त 1 मिलीपेक्षा 15 मिली जास्त आहे. आणि 15 मिलीला माणसाला काहीच होत नाही, काय माणसाला 25 मिलीपर्यंत काही होत नाही. 25 मिलीला या ठिकाणी हार्ट अटॅक वगैरे येऊ शकतो. तर 15 मिली अँपियरला माणसाला नॉर्मल झटका त्या ठिकाणी जाणवू शकतो. 10 ते 15 माणूस जर चांगला असला तर 15ला पण नॉर्मल शॉट या ठिकाणी जाणवू शकतो, पण माणसाला त्या ठिकाणी काहीच होणार नाही. मग तेच विचारलं यांनी की काय माणूस सहन करू शकणारी कमाल, या ठिकाणी काय विचारले, करंट लेवल ह्युमन कॅन टोटल विदाऊट डॅमेज मॅक्झिमम, ती मॅक्झिमम असणार तुमची 15 मिली अँपियर. ओके, शॉर्ट सर्किट असलेल्या ट्रान्समिशन लाईनसाठी परावर्तन गुणांक आहे, म्हणजे तुम्हाला परावर्तन गुणांक म्हणजे काय विचारले, फॉर अ ट्रान्समिशन सर्किट व्हॉट काय विथ अ शॉर्ट सर्किट द रिफ्लेक्शन कोएफिशियंट. कधी लक्षात ठेवा, ट्रान्समिशन लाईनचा शॉर्ट सर्किट तुम्हाला रिफ्लेक्शन कोएफिशियंट जर विचारला, तोच विचारला यांनी, शॉर्ट सर्किट रिफ्लेक्शन कोएफिशियंट. जर शॉर्ट सर्किट विचारला तर -1 द्यायचं, आणि ओपन सर्किट जर विचारला, काय ओपन सर्किट जर विचारला तर +1 द्यायचं आहे. मग यांनी आता शॉर्ट सर्किट विचारला आहे म्हणून आपल्याला -1 उत्तर मारावं लागतं. तेच जर ओपन सर्किट रिफ्लेक्शन कोएफिशियंट विचारला असतं तर आपलं 1 नंबरचं उत्तर आलं असतं. मग ओके, बघा फक्त 4 प्रश्न राहिले. बॅटन स्थापित करताना स्क्रूमधील अंतर कितीपेक्षा जास्त. बघा बॅटन वायरिंग असते तुमची, अशा पद्धतीने तुमचे बॅटन या ठिकाणी लावले जातात. ओके, तर जे बॅटन असते या ठिकाणी तुम्हाला स्क्रू मारावं लागते, बरोबर. या स्क्रूमधील 2 स्क्रूमधील जे अंतर असतं मित्रांनो ते असतं 60 सेंटीमीटर ते 75 सेंटीमीटर. किती, 75 सेंटीमीटर. मग हे 7.5 सेंटीमीटर, 7.5 सेंटीमीटर, 7.5 mm, 75 mm हे तुमचे उत्तर नसणार आहे. तर 75 सेंटीमीटर तुमचं या ठिकाणी बरोबर असणार आहे. या ठिकाणी जर 60 सेंटीमीटर असतं तर ते सुद्धा बरोबर असतं. खालचा आहे ब्रिटानिया संयुक्त टिंबटिंब वापरला जातं, म्हणजे ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट. त्या ठिकाणी बोललो होतो मी ब्रिटानिया टी जॉईंट. तर ब्रिटानिया टी जॉईंट कशासाठी वापरला होता आपण, जी आपली ट्रान्समिशन लाईन आहे, ओके, त्या ठिकाणून आपल्याला सर्व्हिस टॅपिंग जर घ्यायची असली त्या ठिकाणी आपण ब्रिटानिया टी जॉईंट वापरतो. पण ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट कुठे वापरतो, जर आपल्या ट्रान्समिशन लाईनची या ठिकाणी साईज जर वाढवायची असेल, काय साईज जर वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपण आपला ब्रिटानिया स्ट्रेट जॉईंट आपण वापरत असतो. मग इन्क्रीज द कंडक्टर लेंथ, जेव्हा कंडक्टरची लेंथ वाढवायची तेव्हा आपण हा वापरत असतो. म्हणून ऑप्शन नंबर ए तुमचं बरोबर असणार आहे. बघा, तारांच्या समूहापासून बनवलेल्या एकल कंडक्टरला एकूण टिंबटिंब म्हणाले ही मराठी आहे आपली, गुलाबी मराठी. ओके, अ सिंगल कंडक्टर मेड फ्रॉम अ ग्रुप. बघा सिंगल कंडक्टर आहे तो कशाने बनवला, ग्रुपना. कशाच्या, वेगवेगळ्या कंडक्टरच्या या ठिकाणी ग्रुपना बनवला आहे. म्हणजे हे जो कंडक्टर यामध्ये काय तुमचं असे छोटे कंडक्टर आहे, असे छोटे कंडक्टर मिळून काय केलं आहे तुम्ही, हा कंडक्टर बनवला आहे. तर या कंडक्टरला तुम्ही काय म्हणता असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. कधी लक्षात ठेवा, जर एकदा भरीव असतात तो असता आपला सॉलिड,
जर असे स्टँडर्ड वापरून तुम्ही जर केला तर त्याला तुम्ही म्हणता स्टँडर्ड कंडक्टर. काय म्हणता? स्टँडर्ड. म्हणजे तुम्ही असे स्टँड वापरले ना वेगवेगळे छोटे छोटे, म्हणून त्याला आपण स्टँडर्ड कंडक्टर त्या ठिकाणी म्हणतो. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा, विशिष्ट सामग्रीची चुंबकीय फ्लेक्स घनता आणि चुंबकीय क्षेत्र सामर्थ्य यांच्यातील संबंध दर्शवण्यासाठी म्हणजे तुम्हाला काय विचारलं आहे? विच ऑफ द स्लो द रिलेशन बिटवीन, काय रिलेशन विचारलं आहे? मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय? काय मॅग्नेटिक फ्लक्स फाय झाला तुमचा, म्हणजे तो बी म्हणजे फ्लक्स डेन्सिटी आणि फ्लक्स डेन्सिटीचं युनिट काय असतं? वेबर पर मीटर स्क्वेअर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. याचा ग्राफ आणि तुमचा इंटेन्सिटीचा ग्राफ, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे त्याला स्ट्रेंथसुद्धा म्हणतो. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ तो काय असतो? एच बरोबर त्याचा फॉर्म्युला काय असतो? NI अपॉन L. मग याला काय होतं? NI म्हणजे तुमचा ॲम्पियर टर्न पर मीटर. ॲम्पियर टर्न पर मीटर ही त्याचं युनिट होतं. अशी हे दोघांचे ग्राफ जे कोणता बीचा आणि एचचा याला तुम्ही काय म्हणता? याच्या कर्वला तर तुम्ही काय म्हणता? याला BH कर्व, याला हिस्टेरिसिस कर्वसुद्धा म्हटल्या जातं. मग तुम्हाला याविषयी ऑप्शन दिलं आहे की BH कर्व या ठिकाणी दिलं आहे, म्हणून ते तुमचं बरोबर येणार आहे. ओके. खूप साऱ्या मित्रांनी या ठिकाणी काय केलं आहे? बरोबर दिलं आहे. ओके. बघा पुढचा प्रश्न काय सांगतो? एक लीड ॲसिड बॅटरीमध्ये टिंबटिंबमुळे सल्फेशन होते. कधी लक्षात ठेवा, परवादीच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की जेव्हा तुमची एखादी बॅटरी खूप जास्त वेळेसाठी पडून राहते, ती तुमच्या वापरात राहत नाही, तेव्हा तिच्या ज्या प्लेट असतात, अशा पद्धतीच्या प्लेट असतात, त्या एकदम अशा कशा तरी बनून जातात. म्हणजे सल्फेशन होतं, त्याचं वाकून जातात. ते कशामुळे होतं? त्या जर प्लेट खूप साऱ्या वेळेसाठी या ठिकाणी तुम्ही वापरल्या नाही तर त्याला तसं होतं. म्हणून डू नॉट यूज द बॅटरी फॉर लाँग टाईम. लाँग टाईमसाठी जेव्हा तुम्ही बॅटरी वापरत नाही तेव्हा तिचं सल्फेशन या ठिकाणी होत असतं. ओके. चला, पूर्ण चार्ज झालेले लीड ॲसिड बॅटरीचे टर्मिनल व्होल्टेज कधी लक्षात ठेवा, टर्मिनल व्होल्टेज जे असतं फुल चार्ज बॅटरीचं, कोणत्या लीड ॲसिड बॅटरीचं, ते असते 2 ते काय असतं? 2 ते 2.2 एवढं व्होल्टेज असतं फुल चार्ज झालेल्या बॅटरीचं. कशाचं? फुल चार्ज झालेल्या बॅटरीचं. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला 2.2 व्होल्ट किंवा 2 व्होल्ट कुठे दिसतंय? या ठिकाणी बघू शकता 2 व्होल्ट तुम्हाला दिसतंय. म्हणून हा प्रश्नाचं उत्तर तुमचं हे बरोबर असणार आहे. ओके. प्रश्न बहुतेक एक्स्ट्रा आहेत काहीतरी या ठिकाणी. इंडक्शन मोटरमध्ये एअर गॅप टाईम वाढवण्याचा बघा, इंडक्शन तुमची मोटर आहे, तिथला जर तुम्ही एअर गॅप जर वाढवला, काय एअर गॅप जर वाढवला, तुमचा तिथला मॅग्नेटायझिंग करंट कमी होतो, त्या ठिकाणचा तुमचा पॉवर फॅक्टर कमी होतो. मग तुम्हाला काय होतं? या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय दिलं आहे? पॉवर फॅक्टर कमी होतो. पण या ठिकाणी फक्त या ठिकाणी जे उत्तर आपल्या ऑनलाईन टेस्टला आपण दिलं आहे, काय ऑनलाईन टेस्टला, ते फक्त मॅग्नेटायझिंग करंट या ठिकाणी काय होतो? वाढतो म्हणून दिलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं? एअर गॅप टाईम. बघा प्रश्न काय बोललो आणि मी तुम्हाला दुसराच बोलतो आहे, प्रश्न दुसरा बोलतो आहे. बघा, इंडक्शन मोटरमध्ये एअर गॅप टाईम वाढवण्याचा प्रभाव काय होईल? बघा, तिथला एअर गॅप वाढवला, काय केलं? एअर गॅप वाढवला तर काय होईल हे सांगितलं आहे. कधीही लक्षात ठेवा, एअर गॅप जर वाढला त्या ठिकाणचा मॅग्नेटायझिंग करंट वाढतो. एअर गॅप टाईम इन द इंडक्शन मोटर इन्क्रीज द इफेक्ट ऑफ काय? इन्क्रीजिंग. कोणता इफेक्ट इन्क्रीज होतो? द एअर गॅप टाईम ऑफ द इंडक्शन मोटर विल इन्क्रीज. कधीही लक्षात ठेवा, तुमचा जो एअर गॅप असतो, कोणता एअर गॅप, जर एअर गॅप जर वाढला मित्रांनो, त्या ठिकाणचा जो मॅग्नेटायझिंग करंट असतो, मॅग्नेटायझिंग करंट तो काय करतो? वाढतो. आणि तिथला पॉवर फॅक्टर काय होतो? कमी होतो. या ठिकाणी नंबर 1लाच तुम्हाला पॉवर फॅक्टर दिसते. पण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे? एअर गॅप वाढतो, मग कोण वाढला पाहिजे, कोण वाढतो ते विचारलं आहे. तर तुमचा पॉवर फॅक्टर कधी कमी होत असतो. कधी लक्षात ठेवा, तुमच्या मोटरचा जर एअर गॅप वाढला तर तुमचा पॉवर फॅक्टर कमी होतो. पण तुम्हाला या ठिकाणी प्रश्नात विचारलं आहे की वाढतो कोण? तो तुमचा मॅग्नेटायझिंग करंट वाढत असतो. म्हणून मॅग्नेटिक करंट झालं इथं चालतं, मॅग्नेटायझिंग करंट त्याला करून घ्या. ओके. तर मॅग्नेटायझिंग करंट काय होतं? तुमचा एअर गॅपच्या सोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, तो वाढत असतो आणि तुमचा पॉवर फॅक्टर काय होतो? कमी होत असतो. ओके. नंतर हे दुहेरी पिंजरा इंडक्शन मोटर. ओके. म्हणजे डबल केज इंडक्शन मोटर कशा पद्धतीनं तुमचं केज असतं तुम्हाला काढून दाखवतो. अशा पद्धतीने असतं मित्रांनो तुमचा केज, डबल केज. ओके. तर या ठिकाणी काय असतं? रेझिस्टन्स आणि याचे 2 पॅरामीटर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात. ओके. तर 2 पॅरामीटर बघायला भेटतात. ही साईज तुम्हाला कशी दिसते रे? मोठी दिसते. मग याचा रेझिस्टन्स कमी असतो. ही कशी दिसते तुम्हाला? छोटी दिसते. म्हणून याचा रेझिस्टन्स काय जास्त असतो. आणि हे दोघं काय असतात? हे जे दोघं असतात ते कसे कनेक्ट असतात? ते पॅरलल कनेक्ट असतात. खूप साऱ्या मित्रांनी या ठिकाणी सिरीज मारलं आहे. ओके. तर ते सिरीज नसतं मित्रांनो, ते दोघंही काय असतात? ते दोन केज असतात, ते काय असतात? एकमेकांच्या या ठिकाणी पॅरललमध्ये कनेक्ट असतात. ओके. 54 नंबरचा प्रश्न म्हणजेच आपला शेवटचा प्रश्न नाही आहे बघा. जेव्हा DC सिरीज मोटर्स
AC पुरवठ्यामध्ये जोडली जाते तेव्हा काय होतं, कधीही लक्षात ठेवा DC मोटर जर तुम्ही ACला जोडली तर ती 100% चालणार, पण त्या ठिकाणची इफिशियन्सी असते, काय होते, इफिशियन्सी पर्सेंटेज जे असतं त्या ठिकाणी कमी होतं आणि ती चालताना तिचे जे ब्रशेस असतात ओके तिथे काय होती, स्पार्किंग होत असते ओके. पण विल हॅव रन विदाऊट एनी प्रॉब्लेम, होणार नाही, बर्नही होणार नाही, स्टॉपही होणार नाही, काय विल हॅव स्पार्क ऑन द ब्रशेस, काय होईल, स्पार्क त्या ठिकाणी होत चालेल ओके. जेव्हा ती चालू होईल त्या ठिकाणी नॉर्मल स्पार्क त्या ठिकाणी होईल ओके. बघा या ठिकाणी आजचा शेवटचा प्रश्न आहे, नाही प्रश्न संपले मित्रांनो ओके. आजचे आपले प्रश्न या ठिकाणी संपलेले ओके. तर या ठिकाणी जर सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जर तुम्ही नवीन असेल चॅनलवरती तर नक्कीच तुम्हाला बोलतोय परत सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि उद्यापासून जे टेस्ट होणार आहे तुम्हाला स्टार्टिंगला जे बोललो, उद्यापासून टेस्टची लिंक तुम्हाला येईल, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. जशा पद्धतीने मी तुम्हाला आज सांगितलं आहे कशा पद्धतीने उद्यापासून तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी जॉईन करायचे आहे ओके. तर ते तुम्हाला त्या पद्धतीने त्या ठिकाणून करायचे ओके. तर मित्रांनो उद्याचा आपला सोल्युशनचं लेक्चर या ठिकाणी होणार नाही, कारण माझा पेपर आहे आणि मला पेपरला जावं लागणार ओके. त्यामुळे आपण उद्या काही सेशन घेणार नाही, जर रात्री माझ्याकडून घेणं झालं तर आपण रात्री सेशन घेऊया ओके. तर मित्रांनो या ठिकाणी आपण या सेशनला थांबवून भेटूया अशाच एका सेशनमध्ये पुन्हा एकदा.